आज आपला पहिलाच हा इयत्ता 8वीचा विज्ञानाचा पाठ आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत मी श्री दत्तात्रय पाटणकर प्रशिक्षक बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. आज आपण विज्ञानाचा पाठ क्रमांक 3 बल व दाब मीन्स फोर्स अँड प्रेशर याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण छान एका सुविचाराने सुरुवात करू. सुविचार संस्कृत मध्ये आहे बाळांनो. सुविचार असा आहे, करत करत अभ्यास के जडमती होत सुजा. याचा अर्थ पहा, जडमती म्हणजे कमी हुशार असणारा, गतिमंद असणारा, आणि सुजान म्हणजे विद्वान. एखाद्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा सराव केला तर कमी हुशार असलेले किंवा गतिमंद असलेले मुले सुद्धा विद्वान होऊ शकतात. आणि हे प्रथम कवी वृंद यांनी ह्या काव्य पंक्ती लिहिली. कवी वृंद यांनी ही काव्य पंक्ती स्पष्ट करताना एक कथा सांगितलेली आहे. ती अशी पहा, एका आश्रमामध्ये अनेक मुले शिक्षण घेत. त्यापैकी एक मुलगा थोडासा गतिमंद होता. त्याला शिकवलेलं त्याच्या स्मरणात राहायचं नाही, तो लगेच विसरून जायचा. त्यामुळे बरीच वर्ष तो एका वर्गातच राहत होता. बाकी इतर मुलं त्या मुलाला सतत त्यामुळे चिडवत असत, त्याची टिंगल टवाळी करत असत. तो मुलगा नाराज होत असे. त्याचे गुरुजी सुद्धा नाराज होत असे, कारण एखादा गतिमंद मुलगा असेल तर त्यांच्यावर जास्त प्रेम त्यांचे गुरुजी करत असत. मग ही मुलं बाकीची मुलं त्याला सतत कमी बुद्धीचा, मंद बुद्धीचा म्हणून त्यांनी त्या मुलाचं नाव ठेवलं त्याचं वरदराज. वरदराज म्हणजे बैलांचा राज. आणि सर्व मुलं त्याला वरदराज वरदराज म्हणूनच त्याला आवाज देत असत, त्याला चिडवत असत. गुरुजी, वरदराजचे गुरुजी हे ऐकून अतिशय नाराज होत असत, परंतु त्यांना पण माहित आहे या मुलाची प्रगती होत नाही. असं अनेक वेळा घडत गेल्यानंतर एक दिवस गुरुजीने त्या मुलाला, वरदराजला आपल्या जवळ बोलवलं आणि त्याला समजून सांगितलं, बाळा, हा अभ्यास काय तुला होऊ शकणार नाही. तुला ज्या क्षेत्रामध्ये तुला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तू प्रयत्न कर, म्हणजे तुझं भवितव्य घडेल. गुरुजीच्या ह्या बोलण्याचा त्या मुलावर दीर्घ परिणाम झाला. तो सतत मनन चिंतन करत राहिला. सतत विचारात असताना तो एका विहिरीजवळ गेला. विहिरीजवळ गेल्यानंतर त्यानं पाहिलं की विहिरीमध्ये पाणी काढणाऱ्या काही स्त्रिया त्यांनी पाहिल्या. एक रस्सी किंवा दोर खाली कळशीला जोडून खाली विहिरीत सोडत असत. ती कळशी भरली किंवा घागर भरली की ती रस्सी वरती खेचत असत आणि त्या दोराचे किंवा त्या रस्सीचे ओरखडे त्या कठीण दगडावर पडलेले त्याला दिसले. म्हणजे वारंवार रस्सी त्या दगडावर ओरखडे ओढल्यामुळे त्या रस्सीचे ओरखडे दगडावर दिसले. तिथंच त्याला प्रेरणा मिळाली की ही कोमल रस्सी जर ह्या कठीण अशा दगडावर जर आपली उडण किंवा ओरखडे ओढू शकत असेल पुन्हा पुन्हा घर्षणांमुळे, तर आपण पुन्हा पुन्हा अभ्यास केल्यानंतर आपण हुशार होऊ. त्याला साक्षात्कार झाल्यासारखं झालं आणि तो तडक आश्रमात गेला आणि गुरुजींना त्याने विनंती केली की मला काही दिवस तुमच्या आश्रमात राहू द्या, मी मनापासून अभ्यास करेन. गुरुजींनी पण त्याचं बोलणं स्वीकारलं आणि तो सगळा अभ्यास मनापासून करू लागला. येत नव्हतं तरी सतत तो भूकंपट्टी करत असे आणि एवढा तन मन अर्पण करून अभ्यास करत असे की त्याला पुढे तहान किंवा भूक सुद्धा त्याची आठवण राहते. या वरदराज पुढे संस्कृत मध्ये महान पंडित झाला आणि तोही त्या काळात संस्कृत व्याकरण समजणे अतिशय कठीण होते आणि हे संस्कृत व्याकरण सोपे करण्यासाठी त्याने सिद्धांत, लघु सिद्धांत कौमुदी हा ग्रंथ या ग्रंथाची रचना केली. बाळानो, वरदराजची कथा प्रत्येकाने स्मरणात ठेवा.
तुम्हाला सुद्धा एखादा घटक, विज्ञानातील घटक अवघड जात असेल, एखादं गणित सुटत नसेल, तर पुन्हा पुन्हा सूत्र वापरून ते घटक उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढे तुम्ही सुद्धा वरदराज सारखेच आपल्या विज्ञान विषयात किंवा सर्व विषयात पारंगत होईल अशी मला खात्री आहे. आणि आता आपण आपल्या पाठाकडे वळूया. विज्ञानातील पाठ क्रमांक 3 बल व दाब. आपण पहिला आधी बल घटक पाहणार आहोत. समोरील चित्रांचे निरीक्षण करावं. पहिल्या चित्रामध्ये तो मुलगा होडीमधून वल्हवत आहे, होडी पुढे नेत आहे. दुसऱ्या चित्राचे निरीक्षण करा, त्या स्पंजवर जोर लावलेला आहे. तिसरे चित्र पहा राईट साइडचं, की ती ताई पोळी लाटत आहे. चौथ्या चित्रामध्ये पहा गवताने भरलेली बैलगाडी आहे आणि ती बैलगाडी बैल ओढत आहेत. पाचव्या चित्राचं निरीक्षण करा, पहा तो मुलगा त्या चाकाला जास्त गती देत आहे. तर लास्टच्या चित्रामध्ये तो मुलगा बॉलला किक मारत आहे. या सर्व आकृतीत होडी वल्लवण्यासाठी किंवा स्पंज दाबण्यासाठी, पोळी लाटण्यासाठी, बैलगाडी ओढण्यासाठी, चाक पुढे वेगाने ढकलण्यासाठी आणि फुटबॉल दूर पाठवण्यासाठी किंवा करण्यासाठी जोर लावण्याची गरज आहे. जोर लावण्याची गरज आहे. एखाद्या वस्तूमध्ये कोणताही बदल होण्यासाठी जो वस्तूवर आपण जोर लावतो त्या लावलेल्या जोरालाच बल म्हणतात. या ठिकाणी कोणतीही वस्तू स्वतःहून आपली जागा सोडत नाही किंवा जागा बदलत नाही आणि ती वस्तू हलवण्यासाठी जोराची आवश्यकता असते. म्हणजेच विज्ञानात बलाची आवश्यकता असते. आपण लावलेल्या वस्तू हलवण्यासाठी आपण लावलेल्या जोराला विज्ञानामध्ये बल किंवा फोर्स म्हणतात. ही आकृती पहा. या ठिकाणी एक व्यक्ती त्या 4 चाकी गाडीला पुढे ढकलत आहे. पहा इथं दोन वस्तू आहे. आता ही व्यक्तीला सुद्धा आपण वस्तू समजा. एक मनुष्य आणि गाडी ह्या दोन वस्तू आहेत. पहा या दोन्हीमध्ये क्रिया घडते. खाली पहा दुसरी आकृतीचं निरीक्षण करा. तो मनुष्य प्लास्टिकचा दरवाजा मध्यभागी पुढे ढकलत आहे. प्लास्टिक असल्यामुळे बरोबर ज्या ठिकाणी तो जोर लावतो किंवा बल लावतो त्या ठिकाणीच थोडासा परिणाम दिसतो. म्हणजे बल ही संकल्पना समजण्यासाठी आपल्याला दोन वस्तूंमध्ये आंतरक्रिया घडणे आवश्यक आहे. एक बल प्रयुक्त करणारा आणि दुसरा ज्याच्यावर बल प्रयुक्त केले जाते ते. म्हणजेच थोडक्यात बल हे दोन वस्तूंमधील आंतरक्रियेमधून वस्तूवर बल प्रयुक्त होते. म्हणजेच बल प्रयुक्त करण्यासाठी दोन वस्तूंची किंवा दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक बल लावणारा वस्तू किंवा व्यक्ती आणि दुसरा बल ज्याच्यावर प्रयुक्त केला जातो. यानंतर आपण बलाचे प्रकार पाहणार आहोत. पहा ही व्यक्ती काय करते, वजन स्वतःच्या हाताने वर उचलते. स्वतःच्या स्नायूच्या साहाय्याने ती व्यक्ती वजन उचलते. पहा म्हणजे स्नायूच्या किंवा शरीराच्या अवयवाच्या साहाय्याने जर बल प्रयुक्त केलेलं असेल तर त्याला स्नायू बल म्हणतात. If force is created by our muscles or our body parts, then that force is called as muscular force. हा बलाचा पहिला प्रकार आहे. स्नायू बल किंवा कधी कधी त्याला शारीरिक बल म्हणतात. दुसऱ्या आकृतीकडे लक्ष द्या. ट्रॅक्टर शेतीची मशागत करतो किंवा शेतीची नांगरती करतो. पहा या ठिकाणी ही ट्रॅक्टर हे यंत्र आहे. यंत्रामार्फत शेतीवर बल प्रयुक्त केलं जातं. If force is created by or applied by any machine, then that force is called as mechanical force. म्हणजे यंत्राद्वारे प्रयुक्त केलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात. हा बलाचा दुसरा प्रकार आहे. पुढे पहा या चित्रात एका मुलाने चेंडू वर फेकलेला आहे. तो ठराविक उंचीपर्यंत जातो पुन्हा खाली येतो. किंवा बाजूच्या चित्रात पहा
झाडावर तुटलेले फळ खाली खाली येत असताना दिसते. म्हणजे पृथ्वीच्या अंगी एक विशिष्ट प्रकारची शक्ती आहे. त्या शक्तीमुळे कुठलीही वातावरणातील वस्तू पृथ्वीकडे येते. त्या शक्तीला गुरुत्वीय शक्ती म्हणतात. म्हणजे जर गुरु फोर्स इफ फोर्स इज क्रिएटेड बाय ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन, देन दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज गुरुत्वीय बल. म्हणजे गुरुत्वीय बलामुळे वस्तू जेव्हा पृथ्वीकडे आकर्षित होतात. हा बलाचा तिसरा प्रकार आहे. बलाच्या चौथ्या प्रकाराकडे जाऊ. पहा, चुंबकाद्वारे काही वेळा काय होतं, लोखंडी पदार्थ चुंबकाकडे आकर्षले जातात. चुंबकाद्वारे प्रयुक्त केलेल्या बलास चुंबकीय बल म्हणतात. इफ फोर्स इज क्रिएटेड बाय मॅग्नेट, then that force is called as magnetic force. आपण माझगाव डॉक किंवा गोदी या ठिकाणी पाहतो तर मोठ्या मोठ्या शक्तिमान असे चुंबक क्रेनला जोडलेले असतात आणि त्या क्रेनच्या सहाय्याने लोखंडी वस्तू उचलतात आणि कंटेनर मध्ये ठेवले जातात. बलाचा पाचवा प्रकार पहा, हा आपल्याला अतिशय परिचित आहे. फ्रिक्शन फोर्स म्हणजे घर्षण बल. या ठिकाणी आकृतीत दाखवलेलं पहा, त्या स्ट्रायकरला त्या मुलाने टिचकी मारलेली आहे किंवा स्ट्रायकरवर बल लावले असता स्ट्रायकर थोड्या वेळ पुढे जातो, पुन्हा समोरच्या भिंतीला थडकून पुन्हा परत येतो आणि वेग कमी कमी होत थांबतो. या आकृतीमध्ये ज्यावेळी स्ट्रायकरला टिचकी मारली जाते त्यावेळी सुरुवातीला वेग जास्त असतो, नंतर स्ट्रायकरचा वेग कमी होतो. स्ट्रायकर आणि त्या कॅरमचा पृष्ठभाग यांच्यामध्ये घर्षण प्रयुक्त झालेलं असतं. घर्षणामुळे त्या स्ट्रायकरचा वेग हळूहळू कमी होतो. घर्षण हे गतीला प्रतिरोध करणारे बल असते. जर घर्षणामुळे बल प्रयुक्त होत असेल तर त्या बलाला फ्रिक्शन फोर्स किंवा घर्षण बल म्हणतात. आपल्या दैनंदिन जीवनात घर्षण बलाशी आपण नेहमी परिचित आहोत. रस्त्यावरून आपण चालताना आपल्या पायाचं आणि जमिनीचं घर्षण होत असतं, म्हणून आपण चालू शकतो. आणि जमीन ही आपल्या वेगाला प्रतिरोध करत असते. समजा चुकून आपला पाय जर केळीच्या सालावर पडला तर घर्षण कमी होतं, त्यामुळे आपला तोल लगेच जाताना आपण पडतो. किंवा चिखलावर जरी आपला पाय पडला तरी आपल्या पायाचं आणि जमिनीचं होणारं घर्षण कमी होतं, त्यामुळे आपला तोल जातो. घर्षण हे गतीला विरोध करणारे बल आहे. आणि बलाचा शेवटचा प्रकार पहा, अतिशय सोपा. हा प्रयोग तुम्ही सुद्धा करू शकता. एक कंगवा घ्या किंवा कंपास मधील प्लॅस्टिकची पट्टी घ्या किंवा एबोनाईटचा दांडा, प्रयोगशाळेत असणारा एबोनाईटचा दांडा घ्या. कोरड्या केसावर एक 4-5 वेळा घासा आणि कागदाचे अतिशय बारीक छोटे तुकडे असले त्याच्या जवळ न्या. ज्यावेळी एबोनाईटचा दांडा किंवा प्लॅस्टिकचा दांडा आपण कोरड्या केसावर किंवा टेरिकॉटच्या शर्टवर घासतो, त्यामुळे घर्षणामुळे त्या एबोनाईटच्या दांड्यामध्ये स्थितिक विद्युत भार निर्माण होतो. स्थितिक विद्युत भार निर्माण होतो आणि ह्या स्थितिक विद्युत भाराचा परिणाम म्हणून ते कागदाची कपडे चिकटतात. अशा प्रकारे स्थितिक विद्युत प्रभारामुळे जे बल प्रयुक्त होते त्याला स्थितिक विद्युत बल म्हणतात किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. असे हे बलाचे प्रकार पाहिल्यानंतर आपण आता तुलनात्मक बल पाहूया. स्पष्ट लक्षात ठेवा, स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल हे बलाचे 6 प्रकार आहेत. मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, फ्रिक्शन फोर्स and electrostatic force are the 6 types of forces. आता बलाच्या आपण तुलनात्मक दृष्ट्या प्रकार पाहणार आहोत. पहा, संपर्क व असंपर्क बले, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. संपर्क बले म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्सेस, असंपर्क बले म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. पहा, व्याख्या आधी समजून घ्या. थेट संपर्कामुळे किंवा दुसऱ्या वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते, अशा बला संपर्क बल म्हणतात. दोन्ही वस्तूंचा थेट संपर्क
किंवा एखाद्या त्रयस्थ वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे जर बल प्रयुक्त झालेले असेल तर अशा बलास संपर्क बल म्हणतात. आता उदाहरणार्थ स्नायुबल, आपण वस्तू प्रत्यक्ष उचलतो, ढकलतो किंवा ओढतो, आपल्या त्या वस्तूशी थेट संपर्क येतो, म्हणून हे स्नायुबल हे संपर्क बल आहे. तसेच यांत्रिक बला सुद्धा पाहिलेलं आहे, पाठीमागे आकृतीमध्ये पाहिलं, ट्रॅक्टर प्रत्यक्ष शेताची नांगरट करतो, म्हणजे शेतावर जमिनीशी संपर्क प्रत्यक्ष यंत्राचा येतो, म्हणून यांत्रिक बल, स्नायू बल आणि घर्षण बल हे संपर्क बल आहे. पुढे असंपर्क बल, जेव्हा दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरी त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते, त्याला असंपर्क बल म्हणतात. उदाहरणार्थ आपण पाहिलेलं आहे चुंबकीय बल, चुंबक फक्त टाचण्यांच्या जवळ जरी नेला तरी टाचण्या चिकटलेल्या दिसतात, संपर्क झालेला नसला तरी. गुरुत्वीय बल तसंच, आणि स्थितिक विद्युत बल, म्हणजे पाठीमागे पाहिलेले आपण जे 6 प्रकार होते, स्नायू बल, यांत्रिक बल आणि घर्षण बल, ही 3 बल ही संपर्क बलाच्या प्रकारात मोडतात. तर राहिलेले चुंबकीय बल, गुरुत्वीय बल व स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल या प्रकारामध्ये. दुसरा तुलनात्मक प्रकार एक आपण पाहणार आहोत, संतुलित बले व असंतुलित बले, बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स. व्याख्या आपण पाहूया. दोन्ही जर तराजूंची बले सारखीच, दोन्ही तराजूंनी सारखीच बले प्रयुक्त असतील तर त्यांना संतुलित बले म्हणतात. आपण प्रत्यक्ष हा प्रयोग पाहणार आहोत, म्हणजे त्यावेळी तुम्हाला व्याख्या समजेल. आणि पुढे पहा, दोन्ही बाजूने भिन्न बले प्रयुक्त असतील तर त्यांना असंतुलित बल. उदाहरणार्थ तराजूचे एक पारडे खाली आणि दुसरे पारडे वर असलेली. आता प्रत्येक तुलनात्मक बलापैकी प्रत्येक बलाचा आपण थोडासा विचार करूया. संपर्क बल, कॉन्टॅक्ट फोर्स. पहा, पहिल्या आकृतीमध्ये ही व्यक्ती 4 चाकी गाडीला धक्का देत आहे, दुसऱ्या त्यामध्ये दोन्ही वस्तूंचा प्रत्यक्ष संपर्क आलेला आहे, म्हणून पहिली संपर्क बल. दुसऱ्या आकृतीमध्ये पहा, कुत्रा विरुद्ध बाजूस ओढत आहे, मुलगा विरुद्ध एकमेकाच्या विरुद्ध बाजूस ओढत आहे, पण दोघांच्या मध्ये रस्सी आहे. रस्सी ह्या दुसऱ्या वस्तू मार्फत कुत्र्याशी संपर्क झालेला आहे, म्हणून दुसरी आकृती सुद्धा संपर्क बलाची. तिसऱ्या आकृतीमध्ये प्रत्यक्ष चेंडू दूर लोटण्यासाठी तो मुलगा किक मारलेले आहे, म्हणजे मुलाच्या चेंडूच्या आणि शरीराचा संपर्क आहे. अशा प्रकारे एकमेकाशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा दुसऱ्या वस्तूमुळे आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते, या प्रकारच्या बलांना संपर्क बल म्हणतात. नेक्स्ट पहा, दुसरं आहे आपलं असंपर्क बल, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. पहा, आकृतीचं निरीक्षण करा. पाठीमागे मॅडमच्या तासाला तुम्ही चुंबकाचा प्रयोग पाहिलेलाच होता. चुंबकाकडे काय होतात, चुंबक टाचण्यांच्या सानिध्यात जरी नेला, जरी स्पर्श नाही केला, सानिध्यात जरी नेला तरी टाचण्या चुंबकाकडे आकर्षित झाल्या. दुसरी आकृती पहा, त्या ठिकाणी घर्षण किंवा कोरड्या केसावर घर्षण केलेला कांगवा कप्प्यांच्या सानिध्यात जवळ जरी नेला तरी कागदाचे पट्टे स्थितिक विद्युत प्रभारामुळे आकर्षित होते. तिसरी आकृती पहा, नारळाचं फळ तुटलेलं आहे, वरून खाली पडतं, म्हणजे जमिनीचा आणि प्रत्यक्ष फळाचा संपर्क नाही तरीही बल प्रयुक्त होताना दिसते. या तिन्ही प्रकारच्या बलांना असंपर्क बल म्हणतात. बाजूची आकृती पहा, तो प्रयोग आपण लगेच करणार आहोत. आता तत्पूर्वी हे चुंबकीय बल, स्थितिक विद्युत बल आणि गुरुत्वीय बल ही 3 आकृती आहेत, ते तिन्ही असंपर्क बलाची उदाहरणे आहेत. दोन वस्तूमध्ये संपर्क नसला तरी त्या दोन वस्तूमध्ये बल प्रयुक्त होताना झालेले दिसते, अशा बलास संपर्क बल म्हणतात. ओके, आपण आता ही नेक्स्ट जी चौथी आकृती आहे त्या चौथी आकृतीचा प्रत्यक्ष प्रयोग बघूया, करूया. एक मिनिट.
काचेचं किंवा मोठं पसरत भांडं घ्यायचं. थोडासा मी त्याच्यामध्ये तुम्हाला दिसण्यासाठी कलर थोडासा टाकतोय. एक पसरट भांड्यामध्ये पाणी ओतायचंय. पहा, जांभळ्या रंगाचं पाणी दिसत सर्वांना. ओके. प्लास्टिकच्या छोट्या 2 बाटल्या घ्यायच्या, त्यांचे ढक्कन किंवा बूच घट्ट बांध करायचे की आतली हवा बाहेर जाणार नाही. बाहेरचा दोन्ही प्लास्टिकच्या बाटल्यांना चुंबक रबरच्या साहाय्याने घट्ट बसवायचे किंवा सेलोटेपच्या साहाय्याने, अशा पद्धतीने. आता ही मी फक्त बाटल्या फक्त पाण्यात सोडत आहे. पहा काय होतंय. पुन्हा पहा, तुम्हाला माहिती आहे चुंबकाच्या 2 भिन्न ध्रुवामध्ये आकर्षण असतं आणि 2 सजातीय ध्रुवामध्ये प्रतिआकर्षण असतं. देर इज रिपल्शन बिटवीन 2 like poles ऑफ मॅग्नेट. या चुंबकामध्ये एका जरी चुंबक पट्ट्या ह्या बॉटल लांब जरी ठेवल्या तरी त्यांच्यामध्ये असणाऱ्या बलामुळे, असंपर्क बलामुळे हे बाटल्या एकमेकांजवळ जाताना दिसतात. हे असंपर्क बलाचं उदाहरण आहे. ओके. दुसरा एक प्रयोग आपण लगेच पाहणार आहोत. नंतरचा आपण प्रयोग पाहिलेला प्रकार पाहिलेला संतुलित बल व असंतुलित बल. सर्वांना तराजू हा स्टँडला अडकवलेला दिसतो. सुरुवातीची स्थिती पहा. तराजूची दांडी क्षितिज समांतर म्हणजे जमिनीला समांतर आहे. ओके. आता या तराजू मध्ये मी दोन्ही पाड्यामध्ये समान वजन टाकतो. दोन्ही पाड्यामध्ये समान वजन म्हणजे समान बल प्रयुक्त केले असता तराजूची दांडी क्षितिज समांतर राहते. जेव्हा तराजूची दांडी क्षितिज समांतर राहते आणि या दोन्ही पारड्यामध्ये जे बल प्रयुक्त केलेलं आहे त्या बलास संतुलित बल म्हणतात. नेक्स्ट आपण पाहूया. आता थोडस बल कमी जास्त करून बघूया. पहा, हे 50 ग्रॅम वजन आहे. मी 50 ग्रॅम वजन एका पाड्यामध्ये टाकतो. ओके. दुसरं हे 20 ग्रॅम आहे. 20 ग्रॅम वजन मी दुसऱ्या पाड्यात टाकतो. पहा, पुन्हा अजून टाकतो 10 ग्रॅम. पुन्हा अजून हे 5 ग्रॅम टाकतो. पहा, पुन्हा हे 2 ग्रॅम टाकतो वजन. पुन्हा वस्तुमान 1 ग्रॅम टाकतो. उजव्या पारड्यामध्ये 50 ग्रॅम वस्तुमान आहे तर इथे
20, 10, 30, 35, 38, 38 ग्रॅम. म्हणजे दोन्ही पाड्यामध्ये भिन्न वस्तुमान आहे, भिन्न वजन आहेत, म्हणजे दोन्ही पाड्यात भिन्न प्रकारचे बल प्रयुक्त आहे. ज्यावेळी भिन्न प्रकारचे बल प्रयुक्त होते त्यावेळी ज्या पाड्यामध्ये जास्त बल प्रयुक्त आहे त्या पाड्याची ते तराजूच्या दांडीचे टोक खाली गेलेले दिसते. जेव्हा भिन्न बल प्रयुक्त दोन्ही पाड्यामध्ये होताना दिसतात त्यावेळी जी या दांडीची तराजूची दांडीची स्थिती राहते ती समांतर नसते. अशा प्रकारच्या बलांना असंतुलित बले म्हणतात. ओके, नंतर आपण एक प्रयोग पाहणार आहोत. आपण आपल्या पीपीटीकडे बॅक येऊया. संतुलित बल. आकृतीचे निरीक्षण करा. रस्सीच्या उजव्या बाजूला 3 मुलं आहेत, डाव्या बाजूला 3 मुलं आहेत. दोघं एकमेकांच्या विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त केलेलं आहे. दोघांनीही सारखेच बल प्रयुक्त केलेलं आहे. उजव्या बाजूच्या मुलांनी 300 न्यूटन एवढं बल प्रयुक्त केलेलं आहे, तर डाव्या बाजूच्या मुलांनी 300 बल सारखेच प्रयुक्त केलेलं आहे, परंतु एकमेकाच्या विरुद्ध प्रयुक्त केलेलं असल्यामुळे परिणामी बल 0 होते. आणि परिणामी बल 0 असल्यामुळे रस्सी डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला ही जात नाही, आहे त्या स्थितीत राहते. हे संतुलित बलाचं उदाहरण आहे. दोन्ही बाजूला समान आहेत परंतु एकमेकाच्या विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त आहे, त्यामुळे परिणामी बळ 0 होतं. इथे तराजूत पण स्थिती तीच आहे. पहा, दोन्ही पाड्यात समान गुरुत्वीय बल आहे. म्हणजे आपण वजन टाकलेले आहे, वजन ज्यावेळी अप्लाय करतो तेच बलाशी संबंधित आहे, म्हणून समान गुरुत्वीय बल कार्यरत आहे. त्यामुळे परिणामी बल 0 होतं आणि परिणामी बल 0 झाल्यामुळे दोन्ही पाड्यातील बल संतुलित आहे असं म्हणता येईल. पुढे पहा, असंतुलित बल चौथा प्रकार, शेवटचा. आकृतीचं निरीक्षण करा. डाव्या बाजूच्या मुलांनी थोडस जास्त बल प्रयुक्त केलेलं आहे आणि उजव्या बाजूच्या मुलांचे तेवढेच 300 न्यूटन बल, डाव्या बाजूच्या मुलांनी 400 न्यूटन बल प्रयुक्त केलेलं आहे. पहा, आता डाव्या बाजूचं बल जास्त असल्यामुळे रस्सी डाव्या बाजूला जाते. अशा प्रकारच्या बलाला संतुलित बल म्हणतात. पुढे पहा, इकडे तराजूचं पहा, उजव्या बाजूच्या पाड्यामध्ये आपण जास्त वजन टाकलेलं आहे, म्हणजे जास्त प्रयुक्त केलेलं आहे, त्यामुळे उजव्या बाजूचे पाडे खाली गेलेले आहे. म्हणजेच हे तराजूचं असंतुलित बलाचं उदाहरण आहे. ओके, बलाचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ द फोर्स. पहा, आकृतीचं निरीक्षण करा. फर्स्ट, पहिल्या आकृतीमध्ये त्या, एक मिनिट, थोडीशी मोठी. पहिल्या आकृतीमध्ये त्या वेगवान चाकाला काय करत आहे, तो मुलगा काठीच्या साहाय्याने अजून बल लावत आहे. म्हणजे त्या चाकाला पुन्हा बल लावले असता चाकाचा वेग वाढणार आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये काय आहे पहा, स्थिर वस्तू आहे, ते खोका आहे, ते खोकं रस्सीच्या साहाय्याने व्यक्ती आपल्याकडे ओढत आहे. म्हणजे स्थिर वस्तू गतिमान करत आहे. आणि हे कधी होत आहे, ज्यावेळी आपण बल लावतो त्यावेळी स्थिर वस्तू गतिमान होते किंवा जागेच्या हलते. पहिल्या चित्रावरून काय सांगता येईल, आकृतीवरून, गतिमान वस्तूचा वेग वाढवायचा असेल तर आपणाला बल लावायला लागतं. म्हणजे बल लावल्याने गतिमान वस्तूचा वेग वाढतो. नेक्स्ट आकृती पहा, ही ताई काय करत आहे, कणकेच्या गोळ्यावर दाब देत आहे. त्यामुळे त्या कणकेच्या गोळ्याचं काय होतं, रूप बदलतं, म्हणजे शेप बदलतोय. आणि शेवटच्या आकृतीमध्ये काय पाहिलं पहा, एक रबर 2 बोटाच्या साहाय्याने ताणलेला आहे. म्हणजेच एखाद्या वस्तूचा आकार बदलतो, कधी, बल लावल्याने. म्हणजे पहा, बलामुळे
गतिमान वस्तूची गती बदलते, वाढू सुद्धा शकते किंवा कमी होऊ शकते. स्थिर वस्तूला गती मिळते. वस्तूचे रूप आणि आकारही बदलू शकतो. ड्यू टू effect of force, the object changes its size as well as shape. आणि गतिमान वस्तूची दिशाही बदलते. हे मुख्यतः 4 परिणाम आहेत बलाचे. बलामुळे काय काय होतं? वस्तूची गती वाढते किंवा कमी होते. हा पहिला परिणाम, फर्स्ट इफेक्ट. सेकंड, वस्तूला स्थिर वस्तू जागची हलवली जाते बलामुळे. हा दुसरा परिणाम. तिसरा परिणाम, वस्तूचं कधी रूप किंवा आकारही बदलू शकतो. आणि चौथा परिणाम, गतिमान वस्तूची दिशाही बदलू शकते. अजून 2 परिणाम आहेत बलाचे, इफेक्ट्स ऑफ मॅग्नेट. पहा, चित्राचं निरीक्षण करा, काळजीपूर्वक पहा. आकृतीचं, एक गाडी आहे. त्या गाडीमध्ये एक मुलगा रस्सीच्या सहाय्याने उजव्या बाजूला ओढतोय, तर दुसरा पाठीमागून मुलगा त्याच दिशेने धक्का मारतोय. म्हणजे एका दिशेने बल इथे प्रयुक्त झालेले आहे. पहा, नंबर 2 नंबरच्या छायाचित्रात पहा, तो सोफा सेट आहे. तो मध्ये तो दादा उजव्या बाजूला सोफा सेट ओढतोय, तर ताई काय करते? उजव्याच बाजूला सोफा सेट ढकलते. दादाने पहा किती न्यूटन बल लावलेलं आहे? 20 न्यूटन एवढं बल लावलेलं आहे. त्याच दिशेने ताईने 25 न्यूटन बल लावलेलं आहे. ओके, थांबा. आता क्रमांक 1 आणि 2 मध्ये पहा, एखाद्या वस्तूवर जर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास तर त्यांच्या बेरजे एवढे बल त्या वस्तूवर प्रयुक्त होतं. आता वरील चित्रामध्ये जे क्रमांक 2चं चित्र आहे, दादाने उजव्या बाजूला 20 न्यूटन एवढे बल लावले, 25 न्यूटन बल लावलेले आहे, आणि त्या ताईने 20 न्यूटन बल एकाच दिशेने प्रयुक्त केलेलं आहे. परिणामी त्या वस्तूवर किती बल लागले? त्यांची बेरीज 20 अधिक 25, 45 न्यूटन एवढं बल त्या वस्तूवर लावलं. पुन्हा हा बलाचा परिणाम समजून घ्या. एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांच्या बेरजे एवढे बल वस्तूवर प्रयुक्त होते. आता आकृती क्रमांक 3चं निरीक्षण करा. पहा, हे प्राणी तुम्हाला ओळखले असतीलच. 2 कुत्रे आहेत, रस्सीला आपल्याकडे खेचतायत. या ठिकाणी दोन्ही ते प्राणी एकमेकांच्या विरुद्ध बल प्रयुक्त करत आहेत. जो मोठा कुत्रा आहे त्याने त्या रस्सीवर काय केलेलं आहे? आपल्याकडे खेचण्यासाठी 12 न्यूटन एवढं बल लावलेलं आहे. तर छोट्या कुत्र्यानं काय केलेलं आहे? आपल्याकडे खेचण्यासाठी 10 न्यूटन बल लावले. ज्यावेळी 2 बल एकाच वस्तूवर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त केले जातात, त्यावेळी त्यांच्या फरका एवढं बल त्या रस्सीवर प्रयुक्त होते. पहा, म्हणजेच 2 न्यूटन एवढं त्या मोठ्या कुत्र्याचं प्राण्याचं बल जास्त असल्यामुळे रस्सी 2 न्यूटन या बलामुळे उजव्या बाजूला जाणार आहे. म्हणजे ह्या लास्टचा परिणाम बलाचा, एखाद्या वस्तूवर 2 बले परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर त्यांच्या फरका इतके बल त्या वस्तूवर प्रयुक्त होते. नंतरच्या तासाला आपण याच्यावर उदाहरणे घेणार आहोत. आपण नेक्स्टच्या घटकाकडे पाहूया. बल ही सदिश राशी आहे, कारण फोर्स इज डिस्क्राइब्ड in direction as well as in magnitude. That's why force is called as a vector quantity. बल ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपल्याला दिशा सोबत परिमाणाची सुद्धा आवश्यकता असते, म्हणून बल ही सदिश राशी असते. पहा, सूत्र रूपात लिहायचं झालं, लिहितात बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. त्वरण म्हणजे वेगातील बदल, हे आपण इयत्ता 7वी मध्ये शिकलेलो आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये सांगता येईल बल फोर्स, वस्तुमान मास, त्वरण ऍक्सिलरेशन. त्यांची नोटेशन आहेत. बल एफ या अक्षरात नोटेशन दाखवतात, वस्तुमान एम म्हणजे मास, आणि त्वरण ए. मुख्य सूत्र बलाचं एफ बरोबर एम ए किंवा बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण.
सातवीत आपण एकक शिकलेलोच आहोत. बलाचे एमकेएस एकक न्यूटन आहे, तर सीजीएस एकक डायन आहे. याच्यानंतर बलाशी संबंधित दुसरे एक भौतिक राशीचा आपण अभ्यास करणार आहोत, जडत्व, इनर्शिया. बल आणि गती यांचा परिपूर्ण अभ्यास सर आयझॅक न्यूटन यांनी केलेला होता. आणि न्यूटनने गतीविषयक 3 नियम सांगितलेले. त्यातला जो गतीविषयक न्यूटनचा पहिला नियम आहे त्यालाच जडत्वाचा नियम म्हणतात. आता जडत्व म्हणजे लक्षात ठेवा, एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल प्रयुक्त नसेल किंवा बाह्य बल क्रिया करत नसेल तर वस्तू आहे त्या स्थितीत राहते, त्यास जडत्व म्हणतात. जडत्वाचे 3 प्रकार आहेत. पहिलं जडत्व विराम अवस्थेतील जडत्व, इनर्शिया इन रेस्ट पोझिशन. या ठिकाणी 5 चित्र. बस मध्ये काही प्रवासी बसलेले आहेत. बस उभी आहे. ड्रायव्हरनं अचानक बसचा वेग वाढवला असता प्रवाशांचा तोल पाठीमागे जातो. हे तुम्ही अनुभवलेले आहे. म्हणजे या ठिकाणी त्या पॅसेंजरची किंवा प्रवाशांची स्थिती काय असते, स्थिर अवस्थेत असते. आणि स्थिर अवस्थेतील स्थिती न बदलण्याची प्रवृत्ती आहे. या ठिकाणी याला विराम अवस्थेतील जडत्व किंवा इनर्शिया इन द रेस्ट पोझिशन म्हणतात. दुसरा प्रकार आहे गतीचे जडत्व, इनर्शिया ऑफ मोशन. या ठिकाणी या चित्रामध्ये ही वस्तू गतिमान आहे. हे बस गतिमान आहे. ड्रायव्हर काय करतात, समोर कोणता तरी अडथळा आल्यामुळे अचानक ब्रेक दाबतात. त्यामुळे प्रवाशांचा तोल पुढे जाऊन किंवा पुढच्या सीटवर डोकं आलेलं तुम्ही अभ्यास केला पाहिलेला आहे. म्हणजे बस ज्यावेळी गतीत असते त्यावेळी बस मधल्या प्रवाशांना सुद्धा गती प्राप्त झालेली असते आणि ती गती न बदलण्याची प्रवृत्ती असते. म्हणून या ठिकाणी जडत्वाचा दुसरा प्रकार आहे गतीचे जडत्व, इनर्शिया इन द मोशन. आणि थर्ड प्रकार आहे दिशेचे जडत्व. पहा, वेगाने जाणारं वाहन आहे. रस्ता डाव्या बाजूला वळलेला असेल त्यावेळी ड्रायव्हर डाव्या बाजूला वाहन वळवतात आणि आपला तोल उजव्या बाजूला जातो. याला म्हणायचं दिशेचं जडत्व, इनर्शिया ऑफ डायरेक्शन. आता आपण जडत्वावर एक प्रयोग पाहणार आहे आधी आणि नंतर प्रयोग कसा लिहायचा बघणार आहे. एक मिनिट. एक काचेचा ग्लास घेतला, टेबलवर ठेवायचा आहे. त्या ग्लासवरती पुट्टा एक ठेवा आणि पुट्ट्यावरती एक नाणे, म्हणजे ग्लासवर बरोबर नाणे ठेवा. आता फक्त मी पुट्ट्याला टिचकी मारत आहे किंवा बल लावत आहे पुट्ट्याला, आणि तेही क्षितिज समांतर म्हणजे जमिनीला पॅरलल. तिरक्या बाजून मारणार नाही किंवा वरून मारणार नाही. काय होते पहा, पुन्हा पहा, पुट्ट्याला मी बल लावलं, पुट्टा पुढे गेला, परंतु नाणे आहे तसेच ग्लास मध्ये पडलं. या ठिकाणी हे नाणं हे विराम अवस्थेत होतं आणि विराम आणि पुट्ट्याला फक्त गतिमान केलेलं होतं. पदार्थ कोणताही विराम अवस्थेत राहण्याच्या पदार्थाची जी अंगी प्रवृत्ती असते तिला जडत्व म्हणतात. आपण हा प्रयोग कसा लिहितात त्याचं प्रत्यक्ष लेखन पाहूया. एक मिनिट. दोन 2021 कोणताही प्रयोग लिहिताना 5वी पासून तुम्ही कुठेही कॉलेजवर जा, विज्ञानाच्या सर्व शाखेमधून गेला तर प्रयोग लिहिण्याची हीच पद्धत असते आणि हेच मुद्दे असतात. पहिला मुद्दा असतो शीर्षक, मीन्स टायटल ऑफ द एक्सपेरिमेंट. आपल्या प्रयोगाचं टायटल आहे जडत्व किंवा इनर्शिया. नंतर प्रयोगाचा मुद्दा असतो हेतू, प्रयोगाचा हेतू किंवा प्रयोगाचा उद्देश.
हेतू मीन्स एम. एम ऑफ एक्सपेरिमेंट. मग आपल्या प्रयोगाचा हेतू काय? बाह्य बल प्रयुक्त नसेल तर वस्तू विराम अवस्थेत असेल तर विराम अवस्थेतच राहते. हा प्रयोगाचा हेतू आहे. नंतर मुद्दा असतो साहित्य, ॲपरेटस किंवा रिक्वायरमेंट्स. आपण साहित्य काय घेतलेलं आहे? एक टेबल, काचेचा पेला, वहीचा पुट्टा, नाणे, एवढंच साहित्य घेतलेलं आहे. म्हणून तेवढंच आहे. नंतर आपल्याला आकृती काढायची असते. आकृती काढताना सुरुवातची स्थिती शक्य झालं तर नंतरची स्थिती दाखवायची असते. पहा, या ठिकाणी आपली आकृती पहिली ही स्थिती आहे. काचेचा ग्लास, त्यावर पुट्टा ठेवलेला, बरोबर काचेच्या ग्लास पुठ्ठ्याच्या वर नाणं ठेवलेलं आहे आणि फक्त त्या हाताने टिचकी मारण्याच्या स्थितीत. आणि दुसरी आकृती आहे, पुठ्ठ्याला टिचकी मारल्यानंतर नाणे खाली पडलेलं हे दाखवायचं. अशा पद्धतीनं आकृतीच प्रयोगाचा, आकृतीवरूनच आपल्याला प्रयोग समजला पाहिजे किंवा निरीक्षण घेतलं पाहिजे. पुन्हा नेक्स्ट मुद्दा असतो कृती किंवा प्रोसिजर. प्रोसिजर आपण लिहिताना शक्यतो बहुतेक प्रोसिजर आपण प्रयोग केलेला आहे म्हणून भूतकाळात द्यायची. एक रिकामा काचेचा ग्लास उपडा करून ठेवला, त्यावर एक वहीचा पुट्टा आकृतीत दाखवल्याप्रमाणे ठेवला. पुठ्ठ्यावर एक नाणे ठेवले, नाण्याचे निरीक्षण केले. सुरुवातीला एकदा निरीक्षण केले आणि बोटाने पुट्ट्याला समांतर टिचकी मारली व निरीक्षण केले. 2 वेळ निरीक्षण करायला सांगितलेलं आपल्याला कृतीमध्ये. नंतरचा मुद्दा आहे निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन. आता काय काय ऑब्झर्वेशन केलेलं आपण? 2 वेळा ऑब्झर्वेशन केलेलं आहे. फर्स्ट, सुरुवातीस पुठ्ठ्यावर नाणे स्थिर किंवा विश्राम अवस्थेत होते, रेस्ट पोझिशन, आणि नंतर टिचकी मारल्यानंतर पुट्टा पुढे गेला परंतु नाणे पेल्यातच पडले. हे आपल्याला निरीक्षण व्यवस्थित लिहायचं असतं. आणि शेवटचा मुद्दा असतो निष्कर्ष किंवा अनुमान, रिझल्ट ऑफ द एक्सपेरिमेंट. हा आपण प्रयोग केल्यानंतर या प्रयोगावरून असे सिद्ध होते की एखाद्या वस्तूवर जर कोणतेही बाह्य बल प्रयुक्त नसेल, क्रिया करीत नसेल, तर ती वस्तू स्थिर अवस्थेत असेल तर स्थिर अवस्थेतच राहते. अशा पद्धतीने आपण प्रयोग लिहायचा आहे. शक्य झालं तर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनशॉट काढा, कारण मी नंतर स्वाध्याय देणार आहे ह्याच्यावरच. या प्रकारे आपण बल ही भौतिक राशीचा अर्थ, बलाचे प्रकार, बलाचे तुलनात्मक प्रकार, इफेक्ट्स ऑफ द फोर्स आणि जडत्व हे मुद्दे पाहिले. तुम्हाला कितपत समजले आहेत ते पाहूया आपण प्रत्यक्ष. लक्ष द्या. ओके, प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा पूर्ण करा. तुम्ही फक्त पर्याय सांगायचं नाही, पर्याय टाकून पूर्ण तुम्ही वाक्य वाचून दाखवायचे. प्रश्न 1 पहा, 2 वस्तूमधील आंतरक्रियेतून त्या वस्तूवर टिंबटिंब प्रयुक्त होते. पुन्हा एका प्रश्न, 2 वस्तूमधील आंतरक्रियेतून त्या वस्तूवर टिंबटिंब प्रयुक्त होते. पर्याय आहेत, एक दाब आणि दुसरं बल. ह्यातलं योग्य पर्याय वापरा आणि वाक्य पुन्हा सांगायचं आहे तुम्ही. ओके, चला फर्स्ट. मी वाचू गायत्री? यस गायत्री, यू आर ऍक्टिव्ह. ओके गायत्री, सांग. 2 वस्तूंमध्ये आंतरक्रियेतून त्या वस्तूवर बल प्रयुक्त होते. यस, करेक्ट आन्सर. व्हेरी नाईस, थँक्यू गायत्री. नेक्स्ट पहा, आता दुसऱ्या मुलाने सांगायचं आहे. ऋग्वेद आहेत, आयुष आहेत, बाकी भरपूर मुलं आहेत. पहा, वेगाने येणाऱ्या फुटबॉलला लात मारली असता फुटबॉलच्या टिंबटिंब मध्ये बदल होतो. सॉरी बाळांनो, तिथे ल झालेला आहे. पुन्हा ऐका, वेगाने येणाऱ्या फुटबॉलला लात मारली असता फुटबॉलच्या टिंबटिंब मध्ये बदल होतो. पर्याय आहेत आकारात आणि दिशेत. यस, तुमच्यापैकी कोण? नाव सांगा. तुम्ही स्वतःचं नाव सांगा आणि लगेच उत्तर सांगा. हॅलो सर, मी श्रावणी सांगू? बोल सायली, छान, सुंदर. श्रावणी, दिशेत.
हा श्रावणी ओके. दिशेत ब. नाही श्रावणी पूर्ण वाक्यात सांगायचं. त्या हिने कसं सांगितलं पहिल्या मुलीनं? वेगाने येणाऱ्या फुटबॉलला लात मारली असता फुटबॉलच्या दिशेत मध्ये बदल होतो. दिशेमध्ये बदल होतो. व्हेरी नाईस श्रावणी. नेक्स्ट ऑप्शन नेक्स्ट प्रश्न पहा. वर फेकलेला चेंडू टिंब बलामुळे जमिनीवर परत येतो. पुन्हा पहा. वर फेकलेला चेंडू टिंब बलामुळे जमिनीवर परत येतो. सर मी सांगू ऋग्वेद? पर्याय आहेत गुरुत्वीय बल आणि यांत्रिक बल. अतिशय सोपं. मी ओके सांगू सर ऋग्वेद? ऋग्वेद चल. सर वर फेकलेला चेंडू गुरुत्वीय बलामुळे जमिनीवर परत येतो. पुन्हा एकदा सांग उत्तर. वर फेकलेला चेंडू गुरुत्विक बलामुळे जमिनीवर परत येतो. यस, अतिशय आत्मविश्वास पूर्ण उत्तर सांगितलं ऋग्वेद. करेक्ट, युअर आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट पहा. तराजूच्या दोन्ही पाड्यात 200 ग्रॅम वजन ठेवले असता तराजूची दांडी जमिनीला समांतर राहते. हे टिंब बलाचे उदाहरण आहे. पुन्हा एकदा ऐका. तराजूच्या दोन्ही पाड्यात 200 ग्रॅम वजन ठेवले असता तराजूची दांडी जमिनीला समांतर राहते. हे टिंब बलाचे उदाहरण आहे. आणि पर्याय आहेत असंतुलित बल आणि संतुलित बल. ओके, चला कोणी सांगणार आहे? कोण सांगणार आहे रे लवकर? पटकन बाळानो, वेळ संपत आलेला. ऋग्वेद सर मी सांगू गायत्री? गायत्री बोलो पूर्ण वाक्यात. तराजूच्या दोन्ही पारड्यात 200 ग्राम वजन ठेवले असता तराजूची दांडी जमिनीला समांतर राहते. हे संतुलित बलाचे उदाहरण आहे. यस, एक्सलंट गायत्री. नेक्स्ट लास्ट 5. विहिरीतील पाण्याने भरलेली बादली. पहा पुन्हा ऐका. विहिरीतील पाण्याने भरलेली बादली विहिरीवर घेऊन येणे हे टिंब बलाचे उदाहरण आहे. पुन्हा समजून घ्या. पहा. विहिरीतील पाण्याने भरलेली बादली विहिरीवर घेऊन येणे हे टिंब बलाचे उदाहरण आहे. आणि पर्याय आहेत 1 संपर्क बल आणि 2 असंपर्क बल. सर मी सांगू ऋग्वेद? ऋग्वेद ओके. संपर्क बल. विहिरीतील पाण्याने भरलेली बादली विहिरीवर घेऊन येणे हे संपर्क बलाचे उदाहरण आहे. यस, एक्सलंट आन्सर ऋग्वेद. व्हेरी नाईस, थँक्यू. ओके, या ठिकाणी थांबा आता 1 मिनिट. धन्यवाद.